एक मोठी बातमी आहे। अमरावती जिल्ह्यातील 5000 ट्रक चालक संपावरती गेलेले आहेत। अमरावती जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत। रेशन दुकानात धान्य पुरवठा करणारे ट्रक चालक हे देखील संपामध्ये सहभागी झालेले आहेत। अधिक माहिती घेऊया, स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, मोठी यातायात बंद झालेली आहे, मोठा फटका येत्या काळात बसू शकतो का? नक्कीच 5000 ट्रक चालक जे आहेत ते अमरावती जिल्ह्यामधले संपावर गेलेले आहेत। ते सध्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये आहेत आणि आपण या ठिकाणी जर बघितलं की अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे काही राशनचे दुकान आहे, या राशनच्या दुकानामध्ये धान्य पुरवठा करणारे बहुधा ट्रक या ठिकाणी उभे आहेत। शेकडोंची संख्या या ट्रकची आहे। एकूण 5000 ट्रक अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, जे जिल्ह्याअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेर जे आहेत ते मालाचा पुरवठा करत असतात, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल असेल, फळं असेल आणि सोबतच महत्त्वाचं म्हणजे गोरगरिबाच्या घरामध्ये जे धान्य जातं, गहू, तांदूळ, साखर, हे जे पुरवठा करणारे ट्रक आहे, हे ट्रक चालक देखील या संपूर्ण संपामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो ट्रान्सपोर्ट नगरमधले संपूर्ण दृश्य आहेत। कालपासून या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं जे आहे ते ट्रक उभे आहे आणि याचा थेट परिणाम जो आहे तो सर्वसामान्य लोकांना बसताना आपल्याला दिसतंय। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पेट्रोलचे आणि डिझेलचे टँकर देखील येत नाही, त्यामुळे पेट्रोल पंपावर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या नाही। दुसरीकडे जर आपण पाहिलं आता तर ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये जे राशन पुरवलं जातं गोरगरीब लोकांना, ते राशन पुरवणारे ट्रक देखील या संपामध्ये सहभागी झाले। आपण या ठिकाणी बघू शकतो, या ट्रकवर लिहिलेलं आहे सार्वजनिक वितरण व्यवस्था, म्हणजे धान्य वाटपाचं काम या ट्रकच्या माध्यमातून केलं जातं। असे शेकडो ट्रक जे आहेत ते या संपूर्ण संपामध्ये सहभागी झालेले आहे आणि याचा फटका जो आहे सर्वसामान्य लोकांना देखील मोठा बसतानाचा आपल्याला सध्या पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते ट्रक चालक जे आहेत ते या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रज्ञा, नक्कीच।